एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। दिनांक 2 ऑगस्ट रविवारी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान वर्धा नदीवरील सोईट कोसारा पुलावरून पडलेल्या इसमाचा प्रशासनाने 10 किलोमीटर दूरपर्यंत कसून शोध घेऊनही इसम मिळाला नाही। मारेगाव तहसीलदार मंडळ अधिकारी शोध मोहिमेत तत्पर। वर्धा नदीवरील सोईट कोसारा पुलावरून नदीत पडून बेपत्ता झालेल्या इसमाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने अखेरपर्यंत सुमारे 10 किलोमीटर परिसरात कसून शोध मोहीम राबविली। मात्र सर्वतोपरी प्रयत्न करूनही संबंधित इसमाचा अद्याप शोध लागलेला नाही। या शोध मोहिमेत मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड, मंडळ अधिकारी रघुनाथ कांडरकर तसेच पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, महसूल, ग्रामसेवक, संबंधित प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तत्परतेने सहभागी झाले असून बचाव पथकाच्या मदतीने नदीकाठ व परिसरात सखोल शोधकार्य करण्यात आले। प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू असून इसमाचा शोध लागावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली। मुख्य संपादक विनोद माहुरेसह मारेगाव तालुका प्रतिनिधी संतोष पिपरा। आज आपण वडकेश्वर बोरी येथील नदीपात्र वर्धा नदीपात्रात आलेलो आहेत। या ठिकाणी दिनांक 2 ऑगस्ट रोजी वर्धा पुलावरून सोईट पुलावरून किसम नदीत पडल्याची अशी एक शंका होती। या संदर्भात महसूल प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू आहेत। या संदर्भात मारेगावचे तहसीलदार साहेब आहेत, उत्तमजी निळावार साहेब आपण 2 दिवसापासून शोधकार्य सुरू आहेत, पण अजूनही आपल्याला ते इसम सापडले नाही। याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? रविवारी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान सोईट तालुका वरोरा आणि कोसारा तालुका मारेगावच्या दरम्यान असलेल्या वर्धा नदी पात्रावरील पुलावर एक ऑटो लटकून त्यामधला ड्रायव्हर नदीपात्रात पडला असल्याचा अंदाज घेऊन सोमवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याची आणि यवतमाळ जिल्ह्याची NDRFची टीम दिवसभर शोधकार्य केलेलं आहे आणि आज मंगळवार रोजी पुन्हा यवतमाळ जिल्ह्याची टीम आलेली आहे आणि शोधकार्य चालू आहे। जवळपास वर्धा नदीपात्रातील 10 किलोमीटर परिसरामध्ये NDRFच्या टीमने शोध घेतलेला आहे आणि की शोध घेण्याचं काम चालू आहे, परंतु अद्यापही ती डेड बॉडी सापडलेली नाही आणि सायंकाळी दिवस मावळेपर्यंतसुद्धा शोधण्याचं कार्य चालू आहे। जर सापडलं तर ठीक आहे आणि माझी सर्व वरोरा तालुक्यातल्या आणि मारेगाव तालुक्यातल्या वर्धा नदीपात्रातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना असं आव्हान आहे की कृपया आपण आपल्या हद्दीमध्ये नदीपात्रामध्ये एक सामाजिक कार्य म्हणून आपण त्या नदीपात्राच्या कडेला शोध घ्यावा आणि कुणाला सापडलं असेल तर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला फोन करून कळवावं ही मी सर्वांना विनंती करतो। सर, आपल्यासोबत आज ते ज्या व्यक्ती पडला आहेत अशी आपल्याला शंका आहेत, त्यांचे काही नातेवाईक अपिष्टपणे या ठिकाणी आपल्याला दिसतात, तर तुमच्यासोबत तर ते पण 2 दिवसापासून आहेत, हे आपल्याला काय सांगू? ह्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक, त्यांचे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा फार चिंतित आहेत आणि प्रत्येकालाच एक अपेक्षित असतं की आपल्या कुटुंबातला एखादा माणूस जर सापडत नसेल तर कसं शोधून काढावं, कसं मिळावं। सुदैवानं ते हयात राहिले तर सगळ्या आनंदाची गोष्ट आहे। दुर्दैवच समजू आपण, जर समजा नदीपात्रात सापडलं तर मी त्या अनुषंगानं सर्व नागरिकांना, नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना अशा विनंती करतो की कृपया आपण ह्या बाबतीत आपल्या स्वतःच्या कुटुंबातला एक व्यक्ती आहे असं गृहीत धरून शोधकार्य करावं आणि पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला सांगावं। धन्यवाद।